अनुसूया त्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगंबरः स्मरत्रिगामी स्वभक्तानाम् उद्धरता भवसङ्कटात् गोरक्ष जालंधर चर्पडाश आडबंग कनिष्म छिन्द्राद्याः चौरंग्रेमाण भरती सज्ञा भूम्या भुवनवनाथ सिद्धः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय। अध्यात्म परागदर्शन याच्या पुढच्या भागात आपणा सर्वांचं स्वागत आहे। अध्यात्म हा विषय आपलं अंतरंग स्वच्छ करण्याचा किंवा तो उजळून टाकण्याचा असा विषय आहे। त्याच्यामुळं तुम्ही धनकवडीमध्ये आला आहात, इथपर्यंत आला आहात, तर तुमचं अर्ध काम झालेलं आहे। आता तुमच्यावर तो शंकर महाराजांचा रंग पडल्याशिवाय राहणार नाही। त्या शंकर महाराजांच्या अनोख्या अवलिया रंगात तुमचं अवघं जीवन उजळून निघाल्याशिवाय राहणार नाही। हा सगळा जो सत्संगाचा किंवा प्रवचनाचा जो प्रपंच आहे तो परमपूज्य सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या आज्ञेनेच होत आहे। आणि जसं की मी सांगितलं, हे त्यांचेच बोल आहेत, फक्त त्यांचा तो निरोप मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करीत आहे। जब जाग आए तब सवेरा, बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की अध्यात्मात कधी प्रवेश करावा किंवा सद्गुरूंतर्फे नाम किंवा घ्यावं किंवा दीक्षा किंवा घ्यावी किंवा शक्तिपात किंवा घ्यावा। तर हा विचार ज्या वेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही सद्गुरूंचा शोध घेतल्याशिवाय राहू नये। आणि तुमच्या नशिबात जर असेल तर योग असा घडून येईल की सद्गुरू स्वतः, ती दत्त परंपरा स्वतः येन केन प्रकारेण तुमचा शोध काढत येईल आणि तुमच्यापर्यंत तो भक्ती मार्ग, तो दीक्षा पोचवेल, यात शंका नाही। एक प्रश्न प्रामुख्याने असा विचारला जातो की आपण सर्वजण प्रापंचिक आहोत। तर प्रापंचिकाने आध्यात्मिक किंवा मोक्ष गुरूंना, सद्गुरूंना प्रापंचिक समस्या विचाराव्यात की नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत आपला प्रपंच स्थिर स्थावर आनंदमय किंवा नीट मार्गावर चालत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ करण्याची किंवा काही अध्यात्माची गोडी लागणं तितकंसं शक्य नाही। त्याच्यामुळं सद्गुरूंना प्रापंचिक समस्या विचाराव्यास काहीच हरकत नाही। सद्गुरू जर परंपरेत असेल, तो निष्णात असेल, तर आपल्या प्रत्येक समस्येचं त्याच्याकडे उत्तर असल्याशिवाय राहणार नाही।
मोक्षाला किंवा मुक्ततेच्या द्वाराकडे जाण्याचा जो मार्ग आहे, योग ज्ञान भक्ती किंवा योग भक्ती ज्ञान अशा त्रिसूत्रींनी व्यापलेला आहे. तसं पाहता काही लोकांचं असं म्हणणं आहे की भक्तीनेच मोक्ष मिळणार. काही लोकांचं म्हणणं आहे की ज्ञानानंच मोक्ष मिळणार. आणि काही लोकांचं म्हणणं की योगानीच मोक्ष मिळणार. मग यापैकी खरं कोणाचं? तर शंकर महाराज एक दृष्टांत असं सांगतात. 3 माणसांना बाहेरच्या देशात जायचं होतं. ते प्रवासाची तयारी करतात आणि मार्ग विचारून त्याप्रमाणे निघण्याची तयारी करतात. एक मनुष्य राहत असतो तो खेडेगावात, दुसरा जो मनुष्य असतो तो शहरी भागात, आणि तिसरा जो मनुष्य असतो तो अगदी मोठ्या शहरात राहत असतो. त्या तिघांना एकाच ठिकाणी जायचं असतं. त्या देशाचं नाव असतं मोक्ष. देशाचं नाव असतं मोक्ष. तो मोठ्या शहरातला मनुष्य त्याच्या गुरूंना विचारतो रस्ता. ते म्हणाले अगदी सोपा रस्ता आहे. त्या रस्त्याचं नाव आहे योग, ज्याला संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात राजयोग किंवा कुंडलिनी योग म्हणलेला आहे. पहिला जो मनुष्य असतो खेडेगावात, तो त्याच्या गुरूंना विचारतो, तर ते सांगतात की मला एक रस्ता माहिती. त्या रस्त्याचं नाव आहे ज्ञान. त्या ज्ञानानं तू नक्कीच मोक्ष या देशाला जाशील, पण तू निघ, पुढे जे भेटल ते होईल. थोड्या शहरी भागातल्या त्या मनुष्याने त्याच्या गुरुला विचारल्यानंतर त्या रस्त्याचं ते नाव सांगतात भक्ती. अशा पद्धतीनं त्या तिघांना त्यांच्या मार्गाचं नाव कळतं. त्या अगदी मोठ्या शहरातले गुरु त्या दोघांनाही फोन करतात की बाबा रे, तुम्ही ज्या रस्त्याने निघाला आहात तो रस्ता इथेच येऊन मिळतो आहे, तर मी तुमच्यासाठी खास वाहनाची व्यवस्था करून डायरेक्ट तुम्हाला इथे पोहोचवतो आणि मोक्ष नावाच्या देशात तुम्हाला घेऊन जातो. ते म्हणाले नाही, कारण की आपल्याकडे 3 बुद्धी सांगितलेले आहेत. एक सुबुद्धी, कुबुद्धी आणि संशय किंवा विपरीत बुद्धी. ते म्हणतात नाही, आम्ही आमच्या गुरूंनी मार्ग सांगितलाय त्याच मार्गाने जाणार. ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही. हा जो खेडेगावातला मनुष्य निघतो तो ज्ञान मार्गाने निघतो. ओबडधोबड रस्ता आहे. पुढे चालून तो शहरी भागात लागतो, भक्ती नावाच्या रस्त्याला लागतो. आणि मग ते भक्ती नावाच्या रस्त्याला लागलेला मनुष्य ज्ञान रस्त्याने आलेल्या मनुष्य सोबत जाऊन मोठ्या शहरात पोहोचतात. तिथे गेल्यानंतर त्यांचं लक्षात येतं की इथं मोक्ष देश नाहीये, तर ह्याच्याही पुढे मोक्ष देश आहे. इथे आपल्याला आता योग रस्त्याने जाण्याशिवाय पर्याय नाही. तिथून ते तिथे फोन लावतात आपल्या गुरूंना की महाराज म्हणे आम्ही ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही मार्ग घेऊन पुढे आलो, इथे आम्हाला आता योग रस्ता लागलाय. तर ते म्हणे त्याच्याहून चाला. दृष्टांत संपला. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात सांगतात की हे दोन्ही रस्ते ज्ञान मार्गाची जेव्हा अतिशय साधनेची आवृत्ती होते त्यावेळेस त्या भक्ताची कुंडलिनी जागृत होते. भक्ती संप्रदायात सुद्धा जे म्हणून संत झालेले आहेत त्यांची अत्युच्च साधना झाल्यानंतरच त्यांची
कुंडलिनी जागृत झाली. आणि जोपर्यंत शक्तिपात दीक्षा किंवा कुंडलिनी जागरण होत नाही तोपर्यंत मोक्ष मिळत नाही. कारण की तो रस्ताच तसा आहे. नुसतं कसं जायचं ह्याची माहिती झाल्याने आपण तिथपर्यंत जात नाही. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ही मोठी गंमत आहे. आणि हा जो रस्ता ज्याला माहीत झाला त्यांनी त्याच्या मार्गक्रमणावर आत्मसिद्धीच्या मार्गावर चालणं सुरूच केलं. गाढव असतं, गाढव, डॉंकी ज्याला म्हणतात, त्याला त्याचा जो मालक आहे तो घरी आल्यानंतर कधीच बांधून ठेवत नाही. सगळे जनावर घरी आल्यानंतर असे बांधावे लागतात. पण जो गाढव प्राणी असतो त्याला त्याचा मालक त्याच्या बांधण्याच्या जागेपाशी नेतो आणि पायाला नुसतं असं बांधल्यासारखं करतो. बांधायची गरजच नाही, कारण की ते असतंच गाढव. असं बांधल्यासारखं करतो. आणि त्या गाढवाच्या मनात काय येतंय, आपल्याला काय बांधलंय, आपण बांधल्या गेलो. आणि तो मालक जोपर्यंत दुसऱ्या दिवशी येऊन असं करत नाही सोडल्यासारखं, तोपर्यंत ते तिथून निघत नाही. कारण की काय, मनात काय असतंय, आपल्याला बांधलंय, आपण बांधल्या गेलो. दृष्टांत संपला. त्या गाढवासारखी आपली सर्वांची अवस्था झालेली आहे की उगाचच आपल्या मनात येतं आणि आपण बांधले गेलो. त्याच्यामुळे तो गणराज गणपती आधी मन घेई हाती. जोपर्यंत आपलं मन आपल्या हातात येत नाही तोपर्यंत हरी हातात येणार नाही, मोक्षाच्या वाटेवर आपण चालणार नाही. मुक्त होण्याचा, मोक्ष मिळवण्याचा अधिकार कोणाला? तो काय कुठल्या जातीपंथाला आहे, कुठल्या विशेष समुदायाला आहे, अजून कोणाला आहे? तर महाराज सांगतात की मोक्ष मिळवण्याचा अधिकार मुमुक्षूला आहे. ज्याला त्याच्याबद्दल जिज्ञासा आहे, अथो ब्रह्म जिज्ञासा, की ज्याला त्याबद्दल जिज्ञासा आहे, त्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे, तो मिळवण्याची इच्छा आहे, त्याला मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे किंवा मुक्त होण्याचा अधिकार आहे आणि दीक्षेचा पण अधिकार आहे. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने, संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत, करुणी ठेविती निवांत. असा हा संत एकनाथांचा अभंग आहे. अशीच कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर शंकर महाराज करोत आणि तुमच्या सोबत ह्या माझ्यासारख्या पापी जीवाचाही उद्धार होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय.